Hello everyone. Today we shall learn how to make use of A and D, that is articles in our daily conversation. So let's get started. इंग्लिश मध्ये आर्टिकल्स दोन प्रकारचे आहेत, डेफिनिट आर्टिकल्स अँड इनडेफिनिट आर्टिकल्स. याला डेफिनिट आर्टिकल्स आणि इनडेफिनिट आर्टिकल्स का म्हटले जाते, नावावरूनच ही गोष्ट क्लिअर होते. इनडेफिनिट आर्टिकल्स, देर आर टू इनडेफिनिट आर्टिकल्स, ए अँड एन. ए आणि एन आपल्याला तेव्हा वापरायचे असतात, आपल्याला त्या नाऊनच्या आधी वापरायचे असतात की ज्याबद्दल जे निश्चित नसतात. फॉर एक्झाम्पल, आपण जर म्हणतोय की कार, तर आपण म्हणू अ कार. पण आपल्याला जर म्हणायचं की ती कार, एक स्पेसिफिक कार, तर आपण म्हणू द कार. पुस्तक, कोणतंही एक पुस्तक असं जर म्हणायचं आहे तर आपण म्हणू अ बुक. पण ते स्पेसिफिक बुक, ते एक विशिष्ट पुस्तक किंवा ते पुस्तक आपल्याला असं म्हणायचं आहे तर आपण म्हणू द बुक. ॲन इंजिनियर, कोणताही एक इंजिनियर जर असेल तर आपण ॲन इंजिनियर म्हणू. पण तो इंजिनियर असं जर आपल्याला म्हणायचं आहे तर आपण म्हणू दी इंजिनियर. म्हणजे जेव्हा आपण अशा नाऊनबद्दल बोलत असतो की जे नाऊन अनिश्चित असते, कोणतंही एक असं आपल्याला जेव्हा म्हणायचं असते तेव्हा आपण ए किंवा ॲन घेतो, म्हणजे इनडेफिनिट आर्टिकल घेतो. आणि जेव्हा एखाद्या निश्चित विशिष्ट नाऊनबद्दल आपण बोलतो, एका स्पेसिफिक नाऊनबद्दल बोलतो, तेव्हा आपण त्याच्या आधी द घेतो. द ला निश्चित म्हणजे डेफिनिट आर्टिकल म्हणतात. तर असे हे दोन प्रकारचे आर्टिकल्स इंग्लिशमध्ये आहेत. आता यामध्ये सर्वात आधी फर्स्ट ऑफ ऑल वी शॅल लर्न हाऊ टू मेक यूज ऑफ ए. आता याला सर्वात पहिले ते हे समजून घ्या की ए असं याचं प्रोनाऊन्सिएशन करायचं की अ करायचं. तर लेट मी मेक इट क्लिअर टू यू दॅट वेन यू आर सीइंग इट इन अल्फाबेट, जेव्हा तुम्ही अल्फाबेटमध्ये पाहता तेव्हा यू हॅव टू प्रोनाऊन्स इट ॲज ए. तेव्हा तुम्हाला ए असं उच्चारण करायचं आहे, ए म्हणायचं आहे. पण जेव्हा तुम्ही त्याला आर्टिकल म्हणून, एक उपपद म्हणून वाक्यामध्ये वापरता तेव्हा त्याचं उच्चारण अ असं करायचं आहे. मी जर एबीसीडी म्हणत असेल की ए बी सी डी ई एफ, तर मी ए असं म्हणेल, अ बी सी डी असं नाही म्हणणार. तेच जर एखादं वाक्य असेल की आय एम अ टीचर, या वाक्यामध्ये पुन्हा ते आर्टिकल आलेलं आहे. आता हे लेटर नाही आहे, ते अल्फाबेटमध्ये जे आलं होतं त्याला लेटर म्हणता येईल. आता हे जे आलं आय एम अ टीचर मध्ये जो अ आलेला आहे तो आर्टिकल आहे, त्याचा अर्थ होते आहे. त्या अल्फाबेटमधल्या एचा काही असा अर्थ नव्हता, ते फक्त एक अक्षर होतं. याच्यामध्ये जे आलेलं आहे आय एम अ टीचर, याच्यामध्ये याचा अर्थ आहे एक असा. तर जेव्हा आर्टिकल म्हणून वापरलेलं असेल तेव्हा त्याचं उच्चारण आपण अ असं करू, आणि अल्फाबेटमध्ये वर्णमालेमध्ये जर आलेलं असेल तर आपण त्याचं उच्चारण ए असं करू. हा पहिला विषय. दुसरा विषय असा आहे की घ्यायचा कधी, तर जेव्हा जेव्हा आपण असं नाऊन इंग्लिशमध्ये वापरू की जे एकवचनी असेल, नाऊन आणि एकवचनी असेल, म्हणजे त्याच्यातून एकाचा बोध होत असेल तर आपण अ लावू. फॉर एक्झाम्पल, बुक, एक पुस्तक म्हणायचं आहे, कोणतंही एक पुस्तक, तर आपण म्हणू अ बुक. कोणताही एक पेन, अ पेन. कोणतीही एक मुलगी, अ गर्ल. कोणतीही एक शिक्षक, अ टीचर. म्हणजे कोणतेही एक म्हणा किंवा कोणताही एक स्पेसिफिक म्हणजे असं नाऊन बद्दल आपण बोलत नाही, हे जनरल अशा कोणत्याही नाऊन बद्दल जर बोलतो आहे तर अ आपल्याला लावायचं आहे. आता इथे एक गोष्ट आहे की युनिफॉर्मच्या आधी सुद्धा आपण अ लावलेला आहे. का लावलेला आहे? कारण याचं जे उच्चारण आहे ते य न होते आहे, यमुना य, यज्ञ य न होते आहे. तर इथं मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की कोणतंही नाऊन जे सिंग्युलर आहे आणि कॉन्सोनंट साऊंडनं सुरू होते आहे, कॉन्सोनंट साऊंड आणि वॉवेल साऊंड हे जर समजून घ्यायचे असतील तर मी असं म्हणेल की मराठीमधली जी आपली 14 कडी आहे त्याचा आपण समजा अभ्यास करायला पाहिजे, ते जास्त सोपं जाईल. ए ई आय ओ यू यावर समजा आपण डिपेंड न राहता जर अ आ इ ई उ ए ऐ ओ औ अम आहा या आणि अ हे जर समजून घेतले तर जास्त सोपं जाईल. म्हणजे कोणताही नाऊन जर यापैकी, या 14 स्वरांपैकी, 14 वावलपैकी जर सुरू होत असेल, म्हणजे उच्चारण, स्पेलिंग नाही, आपल्याला स्पेलिंगवर जोर नाही द्यायचा आहे, उच्चारण जर सुरू होत असेल तर आपल्याला ॲन लावायचा आहे, अदरवाईज आपल्याला अ लावायचा आहे. म्हणजे क क ग ग असं कशानं पण जर समजा उच्चारण सुरू झालं असेल तर तुम्ही अ लावा. फॉर एक्झाम्पल, इथं बुकला, बुक हा जो शब्द आहे ब न सुरू झाला होता म्हणून आपण अ बुक म्हटलं. पेन हा शब्द प न सुरू झाला म्हणून अ पेन म्हटलं. गर्ल हा शब्द ग न सुरू झाला म्हणून आपण अ गर्ल म्हटलं. म्हणजे आपण हे स्पेलिंग लक्षात नाही घ्यायचं आहे, बऱ्याचदा या स्पेलिंगमुळे गडबड होईल, ते आपण पुढे शिकणारच आहे. जर आपण ह्या बुकच्या आधी अ का घेतला तर आपण ह्या बी मुळे नाही घेतला असं समजा,
आपण घेतला ब या उच्चारणामुळं, तर हा मुद्दा आणखी क्लिअर होईल. इथं बघा, आता फॉर एक्झाम्पल इथं युनिफॉर्म आहे. युनिफॉर्ममध्ये यू न समजा हे स्पेलिंग सुरू झालेलं आहे, पण आपल्याला हे स्पेलिंग लक्षात नाही घ्यायचं आहे. याचं उच्चारण, याचं प्रोनाऊन्सिएशन य न सुरू झालेलं आहे, म्हणून आपण अयुनिफॉर्म म्हटलं, अन युनिफॉर्म नाही म्हटलं. तर ही एक महत्वाचा हा मुद्दा आहे. त्यानंतर यान कधी वापरायचं आहे, तर एखादं नाऊन सिंग्युलर आहे पण वावल न सुरू झालेलं आहे, त्याचं प्रोनाऊन्सिएशन, त्याचं उच्चारण, स्पेलिंग नाही, त्याचं जर उच्चारण, त्याचं जर प्रोनाऊन्सिएशन जर वावल साऊंड जर सुरू झालं असेल तर मग तुम्ही ॲन लावा. जसं आता ॲपल आहे, तर या ने त्याचं म्हणजे समजा प्रोनाऊन्सिएशन सुरू झालं, म्हणून मग आपण ॲन ॲपल म्हटलं. एग आहे, ॲन एग, ईनं सुरू झालं म्हणून नाही म्हटलेलं आपण. त्याचं उच्चारण जे आहे ते ए, म्हणजे मराठीमधला आपला जो ए आहे, एडका ए, त्यानं सुरू झालेला आहे, म्हणून आपण ॲन एग घेतलेला आहे. तसंच ॲन आयडिया. आता इथं बघा, ऑनेस्ट मॅन, याचं जे स्पेलिंग आहे ते एच न सुरू झालेलं आहे. आपण जो जुना नियम जो शिकलो आधी, आपण शाळा कॉलेजमध्ये शिकलो की ए ई आय ओ यू न सुरू झालं असेल तर ॲन घ्या, अदरवाईज ए घ्या. तो जो नियम होता, तो नियम जर इथं लावतो म्हटलं तर याचं जे स्पेलिंग आहे ते एच न सुरू झालेलं आहे, आणि त्या स्पेलिंगनुसार तर अ लागायला पाहिजे, ऑनेस्ट मॅन व्हायला पाहिजे. परंतु इथं स्पेलिंगचा म्हणजे स्पेलिंगवर हे डिपेंडच नाही करत, हे डिपेंड करते त्याच्या उच्चारणावर. ऑनेस्ट या शब्दाचं जे उच्चारण आहे ते ऑ याने होते, म्हणजे यच हा जो आहे तो सायलेंट आहे, त्याचं उच्चारण ऑनेस्ट होते, म्हणून ॲन ऑनेस्ट म्हटलं आपण. तसंच अवरचं, याचं उच्चारण हवर असं होत नाही. ह न सुरू झालं असतं तर आपण हवर म्हटलं असतं, पण जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते अवर असं होते. या अक्षरानं समजा त्याचं उच्चारण सुरू होते, म्हणून आपण अवर न म्हणता ॲन अवर असं म्हणायचं आहे. म्हणजे आपल्याला जोर द्यायचा आहे प्रोनाऊन्सिएशनवर, उच्चारणावर. आता बघा, जसं मी म्हटलं की तुम्हाला साऊंड म्हणजे प्रोनाऊन्सिएशन बघायचा, नाऊन ला ए लावायचं की ॲन लावायचं हे ठरवताना स्पेलिंग बघायचं नाहीये. दुसरी गोष्ट, इफ इट साऊंड्स लाईक अ वावल यूज ॲन. जर आपल्याला वावल न जर सुरुवात झाली असेल नाऊनची तर ॲन घ्यायचं आहे, आणि कॉन्सोनंट न जर समजा ते नाऊन उच्चारण जर सुरू झालं असेल तर ए लावायचं आहे. आता हे झालं ए आणि ॲन बद्दल. म्हणजे ए आणि ॲन बद्दल आपण शिकलो की एकवचनी नाम असेल आणि वावलनं सुरू झालं असेल प्रोनाऊन्सिएशन, उच्चारण, तर ॲन घ्यायचा. कॉन्सोनंट न जर त्याचं उच्चारण सुरू झालं असेल तर अ घ्यायचा. मग आता द कधी लावायचा, तर द लावायच्या आधी किंवा ते शिकायच्या आधी पुन्हा आपण उच्चारण क्लिअर करून घेऊ, जसं अचं करून घेतलं होतं. अचं उच्चारण मी तुम्हाला सांगितलं की अल्फाबेटमध्ये ए म्हणा, अदरवाईज आर्टिकल म्हणून जर वापरत असाल तर त्याचं उच्चारण अ असं करा. ॲनचं तर बिलकुल सरळच आहे, ॲनच उच्चारण करायचं आहे. पुन्हा हा जो टीएच आहे याचं उच्चारण काय करायचं आहे, द करायचं की दी करायचं, तुम्हाला काय वाटते? बघा, काही लोक म्हणतील द करायचं, काही लोक म्हणतील दी करायचं. तर या बाबतीत सांगतो आहे की द हे जे आर्टिकल आहे याचं उच्चारण द पण होते आणि दी पण होते. आता दी कधी होते, जेव्हा हे एखाद्या अशा शब्दाच्या आधी येते की जो शब्द वावल साऊंड सुरू झालेला आहे. पुन्हा उच्चारण, स्पेलिंग नाही, त्याचं उच्चारण, त्याचं प्रोनाऊन्सिएशन जर वावल साऊंडनं जर समजा झालं असेल तर तुम्ही काय लावा, त्याचं उच्चारण काय करा, दी करा, वावेल साऊंड जर सुरू झालं असेल तर. आणि कॉन्सोनंट साऊंड जर सुरू झालं असेल तर मग तुम्ही त्याचं उच्चारण द करा. जसं फॉर एक्झाम्पल इथं पहा, प्लीज क्लोज द डोअर. इथं आपण द डोअर म्हटलं, दी डोअर नाही म्हटलं. सिनेमाचं जेव्हा समजा सिनेमा जेव्हा संपतो तेव्हा शेवटी लिहून ते दी एंड, आपण त्याला दी एंड म्हणतो, द एंड म्हणत नाही. ओपिनियन जर असलं तर आपण दी ओपिनियन म्हणतो. इकॉनॉमिक्स जर असलं तर दी इकॉनॉमिक्स म्हणतो, द इकॉनॉमिक्स म्हणत नाही. हे झालं उच्चारणाबद्दल. आता दुसरी गोष्ट, आपण जर एखाद्या स्पेसिफिक गोष्टीबद्दल बोलतो आहे तर आपल्याला द म्हणायचं आहे, आणि कोणत्याही एका गोष्टीबद्दल बोलतो आहे म्हणतो, समजा आपण जर वाक्य बनवतो आहे, समजा नाऊनच्या आधी घेतोय तर अ म्हणायचं. जसं कोणतंही एक पुस्तक तर अ बुक, आणि ते पुस्तक असं जर म्हणायचं आहे तर द बुक. कोणताही एक दरवाजा तर अ डोअर, आणि तो दरवाजा असं जर म्हणायचं असेल तर द डोअर. जसं इथं वाक्य आहे की तो दरवाजा बंद कर, प्लीज क्लोज द डोअर. जर फक्त असं असतं की दरवाजा बंद कर, 2-4 दरवाजे आहेत आणि समोरच्या व्यक्तीने म्हटलं
की दरवाजा बंद कर, तर ज्याला ती ऑर्डर दिलेली आहे, इन्स्ट्रक्शन दिलेली आहे, तो कन्फ्युज होऊन जाईल की कोणता दरवाजा बंद करू, कोणताही एक तो बंद करून टाकणार. पण त्याला जर तुम्ही म्हटलं की क्लोज द डोअर, तर मग एक स्पेसिफिक दरवाजाबद्दल तुम्ही बोलत आहात, तर मग अशा वेळेस तो स्पेसिफिक दरवाजाच बंद करेल. म्हणून आपल्याला इथं अर्थ घ्यायचा, प्लीज क्लोज द डोअर म्हणजे तो दरवाजा बंद कर. वेअर इज द रिमोट? अ रिमोट म्हणजे कोणतंही रिमोट, पण ते रिमोट या पर्टिक्युलर टीव्हीचं, या पर्टिक्युलर फॅनचं रिमोट, असं आपल्याला म्हणायचं की ते रिमोट, तर मग आपल्याला द लावावं लागेल, द रिमोट म्हणावं लागेल की वेअर इज द रिमोट. आय लाईक द मूव्ही यू सजेस्टेड, तू जो मूव्ही सुचवला तो मला आवडला. तो मूव्ही, आय लाईक अ मूव्ही याचा अर्थ मला सिनेमा आवडतो, कोणताही आवडतो. पण आय लाईक्ड द मूव्ही, मला तो सिनेमा आवडला, तो पर्टिक्युलर स्पेसिफिक सिनेमा मला म्हणायचा आहे, तर मग मला द लावावं लागेल. तर दचा हा असा अर्थ आहे, स्पेसिफिक गोष्टींबद्दल जर आपण बोलत असू तर आपण त्याला द लावून म्हणजे बोलतो. दुसरी गोष्ट आहे, काही गोष्टी युनिक असतात, जगात एकमेव असतात, त्यांच्याबद्दल बोलताना आपल्याला द लावायचा असतो. जसं सूर्य, सूर्य एकच आहे म्हणून आपल्याला द सन म्हणायचं आहे. जेव्हा कधी आपण सूर्याचा उल्लेख करणार तेव्हा आपण द सन म्हणू, अ सन असं कधीच होणार नाही. चंद्राचा उल्लेख करणार तर कधी आपण द मून म्हणणार, अ मून म्हणणार नाही. कधीही आपली जी पृथ्वी आहे त्याचा जर समजा आपल्याला उल्लेख करायचा आहे तर आपण दी अर्थ म्हणणार, कधीही अ अर्थ म्हणणार नाही, ॲन अर्थ म्हणणार नाही. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आपण दी अर्थ म्हटलं, इथं द मून म्हटलं होतं, पण इथं दच्या ऐवजी दी म्हटलं, कारण अर्थचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते अ न सुरू झालेलं आहे आणि मूनचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते म न सुरू झालेलं आहे. म्हणून इथं द मून, द सन, पण इथं दी अर्थ. पुन्हा आकाश एकच आहे, युनिक आहे, म्हणून आपण द स्काय म्हटलं. पुन्हा इथं इंटरनेट, जगात जेवढं आहे इंटरनेट आहे, प्रोव्हायडर्स वेगवेगळे असू शकतात, पण इंटरनेट एकच आहे म्हणून आपण दी इंटरनेट म्हटलं. पुन्हा उच्चारण दी म्हटलं आपण इथं, कारण इथं इंटरनेट म्हणजे ईनच प्रोनाऊन्सिएशन सुरू झालेलं आहे. तर दी इंटरनेट जे एकमेव आहे, युनिक आहे, त्यासाठी आपल्याला द लावायचं आहे त्या ठिकाणी. त्यानंतर जी सुपरलेटिव्ह आहेत, एखादी गोष्ट एक म्हणजे एकमेव म्हटल्यापेक्षा, जसं समजा आता चांगलं आहे, एखादी गोष्ट चांगली आहे तर आपण म्हणू गुड, च्यापेक्षा अधिक चांगली आहे तर आपण बेटर म्हणू, खूप चांगली आहे तर बेस्ट म्हणू, पण सर्वात जास्त चांगली आहे त्याच्यापेक्षा चांगलीच, दुसरं काही त्याला जोडच नाही आहे असं जर म्हणायचं असेल तर मग आपण त्याला द लावू, द बेस्ट. सर्वात जास्त उंच असं म्हणायचं आहे तर मग आपण द टॉलेस्ट असं म्हणू, म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री करताना द वापरतात. सुंदर जर म्हणायचं असेल तर ब्युटिफुल म्हणू आपण, आणखी सुंदर किंवा जास्त सुंदर म्हणायचं असेल तर मोर ब्युटिफुल म्हणू, खूपच सुंदर म्हणायचं असेल तर मोस्ट ब्युटिफुल म्हणू. पण जर आपल्याला सुपरलेटिव्ह करायचं असेल की सर्वात जास्त सुंदर, तर मग अशा वेळेस आपण द मोस्ट ब्युटिफुल असं म्हणू. लहान, यंग, च्यापेक्षा जास्त लहान यंगर, खूपच लहान यंगेस्ट, आणि अत्यंत लहान म्हणजे वयानं, तर अशा वेळेस आपण द यंगेस्ट म्हणू. तसंच महत्वाचा म्हणजे इम्पॉर्टंट, जास्त महत्वाचा मोर इम्पॉर्टंट, अतिशय महत्वाचा मोस्ट इम्पॉर्टंट, पण सर्वात जास्त महत्वाचा असं जर म्हणायचं असेल तर द मोस्ट इम्पॉर्टंट असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यानंतर आपण कुठं आर्टिकल्स टाळायचे आहेत, ए अँड दी आर्टिकल्स आपल्याला कुठं घ्यायचे नाही, कुठं ऑमिट करायचे आहेत, कुठं अवॉइड करायचे आहेत हे लक्षात घ्या. बघा, जे प्रॉपर नाउन्स असतात, रोहित, स्नेहा, सीता, राम, गणेश, असे जे असतात, म्हणजे एवढंच फक्त व्यक्तींचेच नाव नाही, शहराचे नाव सुद्धा, दिल्ली, मुंबई, नागपूर, किंवा देशांचे नाव सुद्धा, इंडिया, जपान, चायना, जे प्रॉपर नाउन असतात ते एका स्पेसिफिक वस्तूचं, शहराचं, देशाचं किंवा व्यक्तीचं नाव असू शकते. सर्वांचं असं कॉमनली कोणाचे नसते. जसं डॉटर आहे, गर्ल आहे, स्टुडंट आहे, बॉय आहे, हे कोणाचंही असू शकते. कोणालाही आपण बॉय म्हणू शकतो, कोणालाही गर्ल म्हणू शकतो. म्हणजे खूप साऱ्या जणांना आपण बॉय, खूप साऱ्या मुलींना आपण गर्ल म्हणू शकतो. पण सीता, गीता, नीता हे नाव सगळ्यांचंच, आणि सगळे जेवढे काही बसलेले सर्व असं नाही म्हणू शकत आपण की आज 4 सीता बसलेल्या आहेत, 5 गणेश बसलेले आहेत, असं नाही म्हणू शकत. तर हे जे प्रॉपर नाउन असतात, जे का स्पेसिफिक वस्तूचे, व्यक्तीचे, शहराचे नाव असतात, त्याच्या आधी आपल्याला आर्टिकल्स लावता येत नाही, कोणतंच नाही. ए अँड दी पैकी कोणतंही आर्टिकल आपल्याला प्रॉपर नाउनच्या आधी घेता येत नाही. पुन्हा लँग्वेजेसची नावं असतात, इंग्लिश झालं, हिंदी, मराठी, कोणती पण लँग्वेज असो, त्या लँग्वेजच्या आधी आपल्याला द किंवा ए अँड दी असं लावता येत नाही. आपण जर इंग्लिशच्या ऐवजी जर दी इंग्लिश म्हटलं तर त्याचा अर्थ इंग्रजी भाषा असा होणार नाही,
त्याचा अर्थ इंग्रज लोक असा होईल. म्हणून अर्थ बदलून जातील. थोडक्यात मला असं म्हणायचं आहे की जे भाषेचे नावं आहे त्या आपल्याला त्या भाषेच्या नावाच्या आधी ए अँड दी आर्टिकल लावता येत नाही, ए अँड दी काहीच लावता येत नाही. त्यानंतर जे सब्जेक्टचे नावं असतात, मॅथ्स, फिजिक्स, सायन्स, काही पण असो, हिस्ट्री, जॉग्राफी, याच्या आधी पण आपण ए अँड दी हे आर्टिकल्स वापरत नाही. आणि शिवाय जे सार्वजनिक प्लेसेस असतात जेव्हा ते त्या पर्टिक्युलर कामासाठीच वापरले जातात, जसं मंदिर आहे, पूजा करायसाठी आपण जातो, हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यायसाठी जातो, शाळेमध्ये आपण शिकायसाठी जातो, तर त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठीच जर ते ठिकाण वापरलं जात असेल आणि त्या ठिकाणाबद्दल जर तुम्ही बोलत असाल तर यू डोंट हॅव टू टेक एनी आर्टिकल बिफोर सच नाउन्स. तर अशा नाउनच्या आधी सुद्धा आपल्याला आर्टिकल घ्यायचे नाही आहेत. आता आर्टिकल वापरताना नेहमीच चुका काय होतात, कॉमन मिस्टेक्स कोणत्या होतात? तर इथं अशा चुका होतात पहा. कधी कधी आपण अवर असं म्हणू शकतो, तर आपल्याला असं म्हणता येणार नाही, कारण अवरचं उच्चारणच ने होते. आणि जेव्हा जेव्हा आपण बोललो आहे की प्रोनाऊन्सिएशन उच्चारण जेव्हा स्वराने होते, वॉवेल न होते, तेव्हा आपल्याला ॲन घ्यावं लागते, म्हणजे अवर न म्हणता ॲन अवर म्हणावं लागेल. युनिव्हर्सिटीचं तसंच आहे की युनिव्हर्सिटीनं जरी समजा यू न सुरू झालं असलं, आपल्याला असं वाटू शकतं की अमरेला तर आपण ॲन अमरेला म्हणतो, पण मग युनिव्हर्सिटीला आपण युनिव्हर्सिटी का म्हणतोय? तर बघा, अमरेला आणि युनिव्हर्सिटीमध्ये हा फरक आहे की अमरेलाचं प्रोनाऊन्सिएशन न सुरू झालेलं आहे, तर युनिव्हर्सिटीचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते यमुना यज्ञ य न सुरू झालेलं आहे आणि तो स्वर नाही आहे, ते व्यंजन आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला ॲन युनिव्हर्सिटी न म्हणता युनिव्हर्सिटी म्हणावं लागेल. तसंच इथं आपण इंडियाला द आता शिकलो आपण की देशांच्या नावाला आपल्याला ए ॲन दी असं काहीच लावायचं नाही आहे, तर आपण इथं द इंडिया न म्हणता फक्त इंडिया म्हणायचं आहे. तसंच आता इथे MLA ला आपण ॲन MLA का म्हणायचं आहे? MLA म्हटलं तर का चुकेल? तुम्ही MLA म्हणून बघा. आता मँगो हा शब्द आहे, मँगो हा शब्द जर तुम्ही पाहिला तर यम न सुरू झालेला आहे आणि उच्चारण त्याचं म न सुरू होते, मँगो. पण तुम्ही MLA म्हणा किंवा MBA म्हणा किंवा MBBS म्हणा किंवा MCOM म्हणा, असे शब्द पहा. हे शब्द जरी यम न सुरू झालेले असले तरी त्याचं उच्चारण करताना तुम्ही एडका येणं त्याचं उच्चारण करता. MLA, MBBS, MCOM, MBA ये न सुरू करता उच्चारण. म्हणून तुम्हाला MLA, MBBS, MBA असं न म्हणता तुम्हाला MLA, MBA, MBBS, MCOM असं म्हणायचं आहे. तसंच असा एक नियम आहे की जे पर्वतांचे नावं आहेत, जे नद्यांचे नावं आहेत, त्यांना आपल्याला द लावायचं असते. द गंगेज, द यमुनाज, द हिमालयाज. पण त्यामध्ये पर्वतांचे जे शिखर आहेत, जे पीक्स आहेत, जसं माउंटन कैलाश आहे, माउंटन कांचनगंगा आहे, माउंट एव्हरेस्ट आहे, हे जे शिखरांचे नाव आहे त्या शिखरांच्या नावाला असा नियम आहे की त्या शिखरांच्या नावाला द वगैरे किंवा ए आणि लावत नाही. तर हे आपल्याला टाळायचं आहे. द माउंट एव्हरेस्ट हे एक शिखर आहे, तर या अशा शिखराच्या नावाला आपल्याला द किंवा ए एन लावायचं नाही आहे, सरळ सरळ आपल्याला माउंट एव्हरेस्ट म्हणायचं. तर ह्या चुका आपल्याला टाळायच्या. प्रॅक्टिससाठी इथं 5 वाक्य आहेत. या 5 वाक्यामध्ये काय वापरता येईल हे तुम्हाला बघायचं आहे. ए एन दी पैकी आपण काय याला लावू शकतो ते तुम्हाला ठरवायचं. जसं पहिलं वाक्य आय नीड, याला इथं ए ठेवायचं आहे, एन ठेवायचं आहे की द ठेवायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे. आय नीड ब्लँक प्लेस अम्ब्रेला. शी इज ब्लँक प्लेस ऑनेस्ट गर्ल. शी सॉ ब्लँक प्लेस रेनबो. प्लीज पास मी ब्लँक प्लेस सॉल्ट. आय मेट ब्लँक प्लेस ॲक्टर ॲस्टरडे. या ठिकाणी काय येते, रिकामी जागेत काय येईल हे तुम्हाला ठरवायचं आहे आणि ते लिहून काढायचं आहे. जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर जे समजा कॉमेंट बॉक्स आहे त्या ठिकाणी तुमची उत्तर लिहा. जर कोर्स करताना हा व्हिडिओ पाहत असाल तर याच्यावर आणखी 25 मार्क्सची एक टेस्ट दिलेली आहे, ते टेस्ट सॉल्व्ह करा. त्याच्यासोबत त्याची आन्सर की जोडलेली आहे, त्या आन्सर कीमध्ये आन्सर चेक करा. त्यानंतर बघा तुम्हाला किती मार्क्स पडले, आणि जर समजा कमी मार्क्स पडले तर पुन्हा व्हिडिओ बघा, पुन्हा ते समजून घ्या. आणि हे जर तुम्हाला समजलं तर ए आणि दी ह्या जो एक टॉपिक आहे जो पहिल्या वर्गापासून तर तिकडे ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत शिकवला जातो, तरी बऱ्याच जणांना क्लिअर होत नाही. मी तुम्हाला 100% सांगतो की हा टॉपिक, हा व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित पाहिला तर तुम्हाला कधीच याच्यानंतर प्रॉब्लेम क्रिएट करणार नाही. So I hope you understood the rules and you will start using articles appropriately in your daily conversation. Thank you very much.